नमस्कार मित्रांनो, तुझं पुन्हा एकदा स्वागत आहे कृष्णॉलॉजी मराठीमध्ये. आणि आज मी तुम्हाला 7 असे मराठी चित्रपट सांगणार आहे जे 2024 मध्ये आलेले आहे आणि आता ते तुम्ही Amazon Prime वरती सुद्धा बघू शकता. नंबर 7 वर जो चित्रपट आहे त्या चित्रपटाचं नाव आहे माय लेक. हा चित्रपट आला होता 2024 मध्ये. या चित्रपटामध्ये तुम्हाला बघायला मिळतं की सोनाली खरे जी की एक सिंगल मदर असते आणि लंडनमध्ये राहत असते. तिचं स्वप्न असतं की तिने लंडनमध्ये एक महाराष्ट्रीयन रेस्टॉरंट उघडावं आणि त्यासाठी ती खूप सारे चॅलेंजेस फेस करत असते. आणि दुसरीकडे तिची एक मुलगी असते ज्यासोबत तिचं खूप चांगलं बॉन्डिंग तर असतेच, पण काही अशा गोष्टीमुळे त्यांच्यामध्ये सुद्धा खूप सारे प्रॉब्लेम निर्माण होत असतात. तर आता ते या सर्व गोष्टींना कसं सॉर्ट आउट करतील हेच बघण्यासाठी तुम्हाला हा चित्रपट बघावा लागतो, जो की एक वन टाइम वॉच मूवी आहे ज्याला की तुम्ही एकदा नक्की बघू शकता. आपला पुढचा जो चित्रपट आहे त्या चित्रपटाचं नाव आहे सापळा. हा चित्रपट आला होता 2024 मध्ये. हा एक सस्पेन्स थ्रिलर चित्रपट आहे. या चित्रपटामध्ये तुम्हाला बघायला मिळतं की एक लेखक असतो ज्याचे बॅक टू बॅक 3 ते 4 चित्रपट फ्लॉप झालेले असतात आणि त्यामुळे त्याला जे अटेन्शन मिळायचं असतं ना ते मिळत नाही आणि तो खूप डिप्रेशनमध्ये गेलेला असतो. तेव्हा त्याला त्याच्या इंटर्नकडून एक अशी स्टोरी ऐकायला मिळते की त्याचा कमबॅक करून देऊ शकते आणि तो त्या स्टोरीला स्वतःचं बनवण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो. तर आता तो त्या स्टोरीसाठी काय करेल काय नाही हे जाणून घ्यायसाठी तुम्हाला हा चित्रपट बघायला लागेल, जो की एक खूप चांगला सस्पेन्स थ्रिलर चित्रपट. यामध्ये तुम्हाला खूप सारे ट्विस्ट अँड टर्न सुद्धा बघायला मिळतील आणि या चित्रपटाला सुद्धा तुम्ही एकदा चेकआउट नक्की करायला हवं. आपला पुढचा जो चित्रपट आहे त्या चित्रपटाचं नाव आहे आईच्या गावात मराठीत बोल. या चित्रपटाला डायरेक्ट केलेला आहे ओमी वैद्य यांनी आणि या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत सुद्धा तुम्हाला ओमी वैद्य बघायला मिळतात. आता या चित्रपटामध्ये होतं असं की ओमी वैद्य हा एक NRI असतो जो की लंडनमध्ये राहत असतो आणि त्याला पैशाची खूप गरज असते आणि तेव्हा त्याला कळतं की त्याच्या वडिलाची मृत्यू झालेली आहे. तर त्याला असं वाटतं की त्याच्या वडिलाची काही प्रॉपर्टी वगैरे असेल आणि ते मिळवण्यासाठी तो भारतात म्हणजेच महाराष्ट्रात येतो आणि इथे आल्यानंतर त्यासोबत काय घडतं काय नाही आणि खरंच त्याला त्याच्या वडिलाची प्रॉपर्टी मिळते की नाही हे सर्व जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा चित्रपट बघावा लागतो, जो की एक खूप चांगला एंटरटेनिंग आणि कॉमेडी चित्रपट आहे. आणि खास करून ओमी वैद्यची ऍक्टिंग तुम्हाला यामध्ये फार जास्त आवडणार सुद्धा आहे. तर तुम्ही या चित्रपटाला सुद्धा एकदा नक्की चेकआउट करा. आपला पुढचा जो चित्रपट आहे ना त्या चित्रपटाचं नाव आहे एकदा काय झालं. हा चित्रपट तसं तर 2022 मध्ये आला होता, पण या चित्रपटाला आता फायनली Amazon Prime वरती सुद्धा अवेलेबल करण्यात आलेला आहे. या चित्रपटामध्ये आपल्याला बघायला मिळतं की किरण हा एक खूप चांगला स्टोरी टेलर असतो आणि त्याला असं वाटतं की आपण आपल्या मुलांना गोष्टींच्या माध्यमातून खूप चांगले शिकवणी सुद्धा देऊ शकतो आणि तसं तो करतोय. किरणचा जो मुलगा असतो चिंतन, त्याच्यासोबत त्याचं खूप चांगलं बॉन्डिंग सुद्धा झालेलं असतं आणि सर्व काही चांगलं सुरू असताना त्यांच्या आयुष्यामध्ये खूप अशी वाईट गोष्ट घडते. आता ती वाईट गोष्ट काय आहे काय नाही हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा चित्रपट बघायला लागेल. पण हा एक खूपच चांगला फॅमिली चित्रपट आहे जो तुम्ही आपल्या संपूर्ण फॅमिली सोबत बघू शकता आणि मी तर म्हणेल की हा चित्रपट तुम्ही एकदा नक्की बघायला हवा. मस्ट वॉच चित्रपट आहे आणि हा चित्रपट मी तुम्हाला हायली रेकमेंड करेल. आणि यानंतरचे 3 चित्रपट सांगण्याआधी मी तुम्हाला काही बोनस चित्रपट सुद्धा सांगून देतो. बाप माणूस, त्यानंतर बाप लोक, त्यानंतर अलीबाबा आणि 40तले चोर आणि डेड वेट. 3 वर जो चित्रपट आहे त्या चित्रपटाचं नाव आहे जुनं फर्निचर. हा चित्रपट आला होता 2024 मध्ये आणि या चित्रपटाला डायरेक्ट केला आहे महेश मांजरेकर यांनी. हा चित्रपट ज्येष्ठ नागरिकांवर आधारित आहे. या चित्रपटामध्ये आपल्याला बघायला मिळतं की गोविंद पाठक असतो तो आपल्याच मुलावर त्याच्याच आईचा हत्येचा गुन्हा दाखल करतो. आता प्रश्न हा असतो की खरंच त्या मुलाने त्याच्या आईची हत्या केली आहे का, नेमकं हे काय प्रकरण आहे हे सर्व जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा चित्रपट बघायला लागतो. आणि तसं तर हा चित्रपट ज्येष्ठ नागरिकांवर आधारित आहे, पण सर्व प्रकारच्या वयोगटांनी हा चित्रपट नक्की बघावा. दुसऱ्या नंबरवर जो चित्रपट आहे ना त्या चित्रपटाचं नाव आहे स्वरगंधर्व सुधीर फडके. हा चित्रपट सुधीर फडके यांच्या जीवनावर आधारित आहे आणि हा एक म्युझिकल चित्रपट आहे. आणि का बरं माहीत नाही, आपल्या मराठीमध्ये जेवढेही म्युझिकल चित्रपट बनतात ना त्या चित्रपटांमध्ये तुम्ही एक सुद्धा चूक काढू शकत नाही. तसाच हा सुद्धा चित्रपट आहे. एकदा तुम्ही या चित्रपटाला बघायला लागले तर तुम्ही शेवटपर्यंत या चित्रपटाला आरामात बघता, तुम्ही एकही क्षण बोर होत नाही. आणि यासोबतच या चित्रपटातली जी गाणी आहे ना ती ऐकायला सुद्धा फार मधुर वाटतात. आणि तुम्हाला मी वसंतराव आणि कट्यार काजळ घोसलीसारखे चित्रपट आवडले असतील तर हा चित्रपट सुद्धा तुम्हाला नक्की आवडणार आहे. सो याला सुद्धा तुम्ही एकदा नक्की बघा, मी हायली रिकमेंड करतो तुम्हाला. नंबर 1 वर जो चित्रपट आहे ना त्या चित्रपटाचं नाव आहे नाच ग घुमा. या चित्रपटाला डायरेक्ट केला आहे परेश मोकाशी यांनी आणि यापूर्वी म्हणजे मागच्या वर्षी यांनी वाळवीसारखा एक चित्रपट डायरेक्ट केला होता जो की त्या वर्षीचा एकदम बेस्ट चित्रपट होता. आणि यावर्षी सुद्धा यांनी एकदम बेस्ट चित्रपट आपल्यासमोर आणलेला आहे. आणि हा एक कॉमेडी ड्रामा चित्रपट आहे आणि या चित्रपटामध्ये तुम्हाला जेव्हाही कॉमेडी बघायला मिळते ना तुम्ही एकदम खळखळून असता. या चित्रपटाची कॉमेडी तुम्हाला एकच क्षणही डिसअपॉइंट करत नाही. आणि माझ्यामध्ये तर हा एक असा चित्रपट आहे जो की तुम्ही कधीही बघाल केव्हाही बघाल तरी तुम्ही त्याला एन्जॉय करू शकता. हा चित्रपट सुरुवातपासून तर एंडपर्यंत एकही क्षण बोर करत नाही आणि याच्या स्क्रीन प्ले इतका टाईट आहे की तुम्हाला हा चित्रपट कधी सुरू झाला आणि कधी संपला हे सुद्धा कळणार नाही. सो या चित्रपटाला एकदा नक्की बघा.
तर हेच होते ते 2024 मधले 7 चित्रपट जे की तुम्ही आता Amazon प्राईमवर बघू शकता. तर यापैकी तुम्ही कोणकोणते चित्रपट बघितले मला कमेंट करून एकदा नक्की कळवा. भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.